नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी IAS पंकज गाडवे आपलं सर्वांचं मिशन IASच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये स्वागत करतो. भरपूर विद्यार्थ्यांचे कॉल्स मेसेजेस असतात की सर आमचा MPSC गट क पूर्व परीक्षेचा जो अभ्यास आहे, जी की आपली कंबाईंड प्रिलिम्स होणार आहे, जितके पण गट कच्या तुमच्या ज्या पोस्ट आहेत त्यासाठी एकच आपली प्रिलिम्स होणार आहे, संयुक्त पूर्व परीक्षा. तर त्याचा जो अभ्यासक्रम आहे, इतिहास असेल, भूगोल असेल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, चालू घडामोडी, विज्ञान आणि अंकगणित बुद्धिमत्ता चाचणी. तर बरेचसे सब्जेक्ट्स आमचे कंप्लीट झालेले आहेत. रिव्हिजनसुद्धा आमच्या पॅरलली चालू आहेत आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे डेली बेसिसवर अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणीची सुद्धा आम्ही प्रॅक्टिस करत आहोत. परंतु असा एखादा स्कोर आहे का किंवा एखादी रेंज आहे का स्कोरची, की ज्या रेंजमध्ये आम्हाला मार्क्स जर मिळाले तर आम्ही प्रिलिम्स क्वालिफाय होऊ? हे बघा विद्यार्थी मित्रांनो, कुठल्याही एक्झामचा कट ऑफ प्रेडिक्ट करण्यासाठी ती एक्झाम झालेली पाहिजे, लक्षात घ्या. एक्झाम होण्याच्या आधी त्या एक्झामचा आपण कट ऑफ प्रेडिक्ट करू शकत नाही, कारण की तुमचा कट ऑफ जो असतो तो बऱ्याचशा फॅक्टर्सवर डिपेंड करतो. सर्वात इम्पॉर्टंट फॅक्टर त्याच्यामध्ये असतो तुमच्या पेपरची डिफिकल्टी लेवल, की तुमच्या पेपरची जी काठिण्य पातळी जी आहे, की पेपर सोपा होता की मध्यम होता किंवा खूपच अवघड होता. तर हा सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर आहे कट ऑफ डिसाईड करण्यासाठी. आणि ऑब्व्हियसली नंबर ऑफ सीट्स, की ज्या पोस्टसाठी आपण कट ऑफ फाइंड करतोय, जसं की आता गट क संयुक्त पूर्व परीक्षा आहे आपली, RTO MV असेल किंवा इतर बाकीचे जे संवर्ग आहेत गट क मध्ये, तर त्याच्यामध्ये प्रत्येक पोस्ट वाईज किती जागा आहेत लक्षात घ्या. ओके, तर नंबर ऑफ सीट्स किती आहेत आणि पेपरची डिफिकल्टी लेवल आहे काय आहे, तर ह्याच्या बेसिसवर आपण कट ऑफ प्रेडिक्ट करू शकतो. ओके, तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक्झॅक्ट फिगर तर सांगणार नाही की किती सेफ स्कोर असेल तुम्हाला. ओके, तर तलाठीसाठी सुद्धा मी सांगेल आणि RTO MV साठी सुद्धा सांगेल. आता बरेचसे विद्यार्थी तर कन्फ्यूज व्हाल की सर असं का बोलताय, कारण की जे मेसेजेस आणि कॉल्स येतात विद्यार्थ्यांना अजूनही डाऊट आहे. मी फर्स्ट व्हिडिओपासून तुम्हाला सांगतोय की गट क चे बाकीचे ज्या पोस्ट आहेत, ओके, त्यांचा एक कट ऑफ लागणार आहे प्रिलिमचा आणि आपल्या RTO MV चा जो कट ऑफ आहे तो स्वतंत्र कट ऑफ डिक्लेअर होणार आहे, लक्षात घ्या. ओके, याचं रिझन काय, सगळ्यात इम्पॉर्टंट रिझन काय याचं, की आपली जी मेन्स आहे ही वेगळी आहे इतर लोकांपेक्षा, लक्षात घ्या. आपली त्यांची जी मुख्य परीक्षा होणार आहे ती संयुक्त मुख्य परीक्षा होणार आहे आणि आपली इंडिपेंडेंट, आपली स्वतंत्र मुख्य परीक्षा होणार आहे. त्यामुळे RTO MV जरी पेपर एक आहे, लक्षात घ्या, कन्फ्युजन करू नका. पेपर तुमचा संयुक्त गट क चा जो पूर्व परीक्षेचा पेपर आहे तो सर्वांसाठी एकच असणार आहे, लक्षात घ्या. परंतु कट ऑफ जेव्हा डिक्लेअर होतील तेव्हा RTO MV चा आपला जो कट ऑफ आहे तो स्वतंत्र असेल आणि मग गट क मधले बाकीचे संवर्ग, त्याच्यामध्ये प्रामुख्याने तलाठीच्या जागा ऍड झालेल्या आहेत. तर दोघांसाठी ह्या व्हिडिओमध्ये मी सर्व गोष्टी, ज्या फॅक्ट्स आहेत, ज्या फिगर्स आहेत, जो डेटा मला भेटला आहे त्याच्या बेसिसवर या व्हिडिओमध्ये मी सगळं डिस्कस करणार आहे. तर शेवटपर्यंत सर्वांनी हा व्हिडिओ बघायचा आहे. व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी काही सरप्राइजेस सुद्धा मी घेऊन आलो आहेत, तर ते सुद्धा व्हिडिओज ते सुद्धा तुम्हाला व्यवस्थितपणे बघायचं आहे. तर बघा, संयुक्त गट क पूर्व परीक्षा, प्रामुख्याने मी तलाठी म्हणण्यापेक्षा गट क चे इतर जे संवर्ग आहेत त्यांच्यासाठी आणि आपल्या RTO MV प्रिलिमसाठी सेफ स्कोर काय असेल, म्हणजे ज्या स्कोरमध्ये किंवा ज्या रेंजमध्ये जर तुम्ही गेलात तर एक चांगलं फील होईल की ठीक आहे आपली प्री आपण क्वालिफाय करतोय, आता मेन्सची तयारी करायला काही हरकत नाही. कारण होतं काय विद्यार्थी मित्रांनो, प्रिलिम्स झाल्यानंतर इमिजिएटली तर रिझल्ट लागत नाही, लक्षात घ्या. तर प्रिलिम झाल्यानंतर रिझल्ट लागेपर्यंत जो काळ असतो तो सर्वात इम्पॉर्टंट असतो. कशासाठी? तुमचं मुख्य परीक्षा जी आहे त्याची तयारी करण्यासाठी, मेन्सची तयारी करण्यासाठी. परंतु तेव्हा जर तुम्हाला डाऊट असेल किंवा तेव्हा तुम्हाला मनात शंका असेल की आपली प्री क्वालिफाय होऊ की नाही, काय होईल पुढे जाऊन, तर मग अशा सिच्युएशनमध्ये अभ्यास करणं पॉसिबल नाही, लक्षात घ्या. ओके, तो जो सिरियसनेस असतो, आपण ज्याला म्हणतो की सिरियसली आपल्याला आता फुल टाइम आता मेन्सची तयारी करायची फुल डेडिकेशनने, परंतु प्री पण आपल्याला शुअर शॉर्ट माहिती पाहिजे की आपली प्री निघते, आपली प्री आपण क्रॅक करतोय, लक्षात घ्या. ओके, तर ह्या व्हिडिओमध्ये त्याच सगळ्या गोष्टी डिस्कस करणार आहे. बघा, RTO MV साठी प्रामुख्याने मी तुम्हाला सांगतो, जर तुम्ही 2020चा आणि 2017चा डेटा जर मनात घेऊन चालले असेल की 2020ला ओपन जनरलचा कट ऑफ 36 होता आणि मग तोच 2017ला 27-28 होता, ओके, 23-24 काहीतरी होता, तर मग ते फिगर्स घेऊन चालू नका. ओके, त्याचं मी तुम्हाला रिझन पण सांगेल. एक काल आपण पोल पण घेतला होता की आपल्या विद्यार्थ्यांचं आपल्या चॅनलवर, आपल्या टेलिग्राम चॅनलवर, की किती विद्यार्थी आहेत की जे गेले 3 ते 5 वर्षांपासून MPSCची तयारी करताय, जॉब करत तयारी करताय, किती फ्रेशर्स आहेत, किती विद्यार्थी फर्स्ट टाइम आता पूर्व परीक्षा देणार आहे गट क ची किंवा RTO MV ची. ओके, आणि किती विद्यार्थी असे आहेत जे आता नुकतेच पासआउट झाले आहेत, म्हणजे फर्स्ट टाइमच ते पण देत आहे. तर त्याचा पोल आपण घेतला होता आणि जे फिगर्स आहेत किंवा जे पर्सेंटेज ऑफ क्राऊड आहे, ओके, जो पर्सेंटेज ऑफ क्राऊड आहे
जो तयारी करतोय गेले 3 ते 5 वर्षांपासून तो जवळपास 30 ते 40% क्राऊड आहे, लक्षात घ्या. ओके. सगळ्या गोष्टी मी डिस्कस करणार आहे या व्हिडिओमध्ये, शेवटपर्यंत बघा. जर फर्स्ट टाईम आपला यूट्यूब चॅनलला आला असेल तर सर्वांनी आपला जो यूट्यूब चॅनल आहे तो पहिले सबस्क्राईब करा आणि तुमच्या काही क्वेरीज असतील ओके व्हिडिओच्या शेवटी त्या कमेंट सेक्शनमध्ये टाका, ठीक आहे. तर आपला RTO MVI साठी डेडिकेटेड सेपरेट टेलिग्राम चॅनल आहे @मिशन IES मेकॅनिकल. तर हा टेलिग्राम चॅनल सर्वांनी सर्वप्रथम व्हिडिओ एक 2-3 सेकंदसाठी पॉज करून @मिशन IES मेकॅनिकल ओके. पूर्व परीक्षेसाठी जे 5 फ्री पेपर्स आहेत, मॉक पेपर्स, पूर्व परीक्षेचे जे 5 फुल सिलेबस मॉक पेपर्स आहे जे मी स्वतः माझ्या अनुभवाने डिझाईन केले आहेत पूर्णपणे. तर ते 5 फ्री मॉक पेपर्स मी आपल्या ह्या टेलिग्राम चॅनलला विथ सोल्युशन म्हणजे स्पष्टीकरणासह या चॅनलला मी हे करणार आहे, जेणेकरून तुम्हाला प्रॅक्टिस करता येईल ओके. त्याच्या प्रिंटआउट घेता येतील आणि तुम्हाला प्रॅक्टिस करता येईल. तर @मिशन IES मेकॅनिकल हा टेलिग्राम चॅनल सर्वांनी जॉईन करायचा आहे. जे पण विद्यार्थी गट क ची तयारी करताय, मग त्यामध्ये तलाठी आलं, RTO MVI आलं आणि सर्वच आलं ओके. हा आपला इन्स्टिट्यूटचा नंबर आहे. ज्यांना काही शंका असतील तर कॉल करा किंवा व्हॉट्सअप केला तरी चालेल ओके. थोडं माझ्या प्रोफाईलबद्दल मी सर्वांना बोलेल, जे पण नवीन विद्यार्थी आहेत, जे फर्स्ट टाईम आपल्या चॅनलला आले आहेत ओके. तर सध्या भारत सरकार रक्षा मंत्रालयामध्ये मी कार्यरत आहे. UPSC फर्स्ट अटेम्प्टमध्ये ऑल इंडिया रँक 104, त्याच्यानंतर गेटमध्ये ऑल इंडिया रँक 150, MTech मशीन डिझाईनमध्ये IIT खरगपूरमधनं, त्यानंतर इस्रो, DRDO आणि बार्कमध्ये माझी निवड झालेली आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त गेट थ्रू माझे सर्व IITsमध्ये निवड झालेली आहे. त्याच्यानंतर गेट थ्रू ह्याच्या 4 PSUs आहेत, IOCL, NTPC, ONGC, BPCLमध्ये निवड झालेली आहेत. आणि ह्याच्या व्यतिरिक्त पुणे युनिव्हर्सिटीचा मी टॉपर राहिलो आहे, लक्षात घ्या ओके. त्यामुळे जे पण काय बोलेल आज ते फॅक्ट्स आणि फिगर्स घेऊन बोलेल, दिशाभूल करणार नाही. कारण यूट्यूबला तुम्ही बघितलं सगळीकडे इतके मोठे मोठे महारथी आहेत, काही डेटा नाही, काहीच नाही, आणि त्याच्या बेसिसवर आत्ताच कट ऑफ प्रेडिक्ट करायला लागले. तर मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं आहे, तुम्हाला मी एक्झॅक्ट कट ऑफ सांगणार नाही, कारण तो तुमच्या पेपरच्या डिफिकल्टी लेवलवर डिपेंड करेल, लक्षात घ्या ओके. मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये ह्या गोष्टी सांगेल की कुठला असा स्कोर आहे किंवा कुठली अशी रेंज आहे की ज्या स्कोरच्या रेंजमध्ये तुम्ही गेलात तर मग तुम्ही फुल टाईम डेडिकेशनने तुमची मुख्य परीक्षेची तयारी करू शकता ओके. तर बोलूयात आपण ह्या सगळ्या गोष्टींवर. ह्याच्या व्यतिरिक्त RTO MVI मेन्स 2026 साठी आपली 2.0 संकल्प बॅच ऑलरेडी सुरू झालेली आहे आणि प्रचंड प्रतिसाद दिलेला आहे विद्यार्थ्यांनी ओके. म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये RTO MVI मेन्ससाठी फक्त एकच नाव आहे, दॅट इज मिशन IES अकॅडमी ओके. कारण स्वतः 15 सब्जेक्ट जे आहे आपले RTO MVI मेन्सचे मुख्य परीक्षेचे सगळे 15 सब्जेक्ट्स स्वतः मी कंडक्ट करतो, लक्षात घ्या. जवळपास 30 ते 40% सिलेबस आपला झालेला आहे आणि सप्टेंबर एंडपर्यंत आपलं टार्गेट आहे की पूर्ण मुख्य परीक्षेचा सिलेबस आपला कंप्लीट होणार आहे, लक्षात घ्या. 500+ RTO MVI अधिकारी घडवणारी ही बॅच आहे, लक्षात घ्या. 2017 आणि 2020ला जवळपास 500+ RTO MVI अधिकारी आपण घडवले हो, आणि तेव्हा सुद्धा मी स्वतः पूर्ण 100% सिलेबस एकट्याने कंडक्ट केला होता, कन्सेप्च्युअली आणि पूर्ण एक्झाम ओरिएंटेड RTO MVIच्या दृष्टीनेच, लक्षात घ्या ओके. इतर कुठल्याही फॅकल्टीवर आपला विश्वास नाही आहे, कारण विद्यार्थ्यांना माहिती ज्या डेडिकेशनने, ज्या कळकळीने मी शिकवतो, जेव्हा मी उभा असतो, आपले डेमो लेक्चर्स अवेलेबल आहेत, यूट्यूबला अवेलेबल आहेत, आपल्या मिशन IESच्या ॲप्लिकेशनवर अवेलेबल आहेत. ते डेमो लेक्चर्स एकदा बघा, वेळात वेळ काढा. कुठल्याही गोष्टीला शॉर्टकट नसतो, लक्षात घ्या. सक्सेसला कुठलाही शॉर्टकट नाही आहे. तुम्हाला एका ठिकाणी बसावं लागेल, गोष्टी ॲनलाइज करावं लागेल, तुम्हाला मार्गदर्शन करणारा कोण आहे, तुम्हाला स्ट्रॅटेजी सांगणारा कोण व्यक्ती आहे, हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या. अभ्यास सगळेच करतात, सिरियस बरेचसे विद्यार्थी, मॅक्झिमम विद्यार्थी सिरियस असतात, कारण आता तुम्ही लाईफच्या अशा स्टेजला आहात की आता तुम्हाला सिरियस राहावंच लागेल. ते यूट्यूबला ते हसी मजाक आणि फालतूचे जोक्स क्रॅक करत जे शिकवतात मास्टर डे ओके, ते काही कामाचं नाही, लक्षात घ्या. आता तुम्ही विदाउट पॅनिक, टेन्शन न घेता अभ्यास केला पाहिजे, हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. पॅनिक नाही झालं पाहिजे, टेन्शन नाही घेतलं पाहिजे, परंतु तुमची जी स्ट्रॅटेजी आहे ओके, किंवा तुम्हाला जो मार्गदर्शन करणारा व्यक्ती जो आहे ओके, त्यांनी सांगितलेली जी स्ट्रॅटेजी ती जास्त इफेक्टिव्ह असते आणि त्याने तुम्हाला सक्सेस मिळण्याचे चान्सेस सुद्धा जास्त असतात, लक्षात घ्या ओके. तर एवढ्या सर्व पोस्ट आहेत माझ्या, तर जे सांगतोय, जसं सांगतोय तसं इथून पुढे फॉलो करत चला ओके. तर ह्या बॅचमध्ये सर्व सब्जेक्ट्स मी स्वतः कंडक्ट करणार आहे. तुम्हाला या बॅचमध्ये अनलिमिटेड व्ह्यू आहे, एक्झाम होईपर्यंत व्हॅलिडिटी असेल, टेस्ट सिरीज सब्जेक्ट वाईज नोट्स याच्यामध्ये आहेत ओके. आणि ही बॅच ऑलरेडी आपली 2.0 संकल्प बॅच आहे, ती सुरू झालेली आहे, लक्षात घ्या ओके. तर सर्वांनी ती बॅच जॉईन करून घ्या. आता इंडिपेंडन्स डे ओके, इंडिपेंडन्स डे निमित्त
सर्व मिशन IASच्या जेवढ्या पण काही बॅचेस आहेत, मग प्रिलिम्सच्या असतील, मेन्सच्या असतील, टेस्ट सिरीज असतील, आपले MCQ बुक्स असेल, ओके, तर सर्व कोर्सेसवर आपला इंडिपेंडन्स डे स्पेशल, ओके, स्वातंत्र्य दिनानिमित्त 40% डिस्काउंट, आजपर्यंतचा सर्वात मोठा डिस्काउंट आपण डिक्लेअर करतोय. ओके, तुम्हाला फक्त काय करायचं आहे, आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे आणि तिथं फ्रीडम हा कुपन कोड तुम्हाला यूज करायचा आहे, फ्रीडम. ओके, तर कुपन कोड अप्लाय केल्यानंतर तुम्हाला त्या बॅचेस तिथं परचेस करता येतील डिस्काउंटेड फीजमध्ये. आजपासून हा डिस्काउंट सुरू होतोय, तर 17 ऑगस्टपर्यंत हा डिस्काउंट राहील विद्यार्थ्यांनो, तर त्याचा सर्वांनी फायदा करून घ्या. ओके, जसं की आपली RTO बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला रिक्वेस्ट केली की सर मेन्सची फीस कमी करा, मेन्सची फीस कमी करा. भरपूर कमी केली आता. ओके, पूर्ण 4 वर्षांचा सिलेबस शिकवायचा आहे विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या. मेन्सला पूर्ण तुम्ही 4 वर्ष इंजिनिअरिंग केली, 4 वर्ष इंजिनिअरिंग कंप्लीट करताना जवळपास 2.5 ते 3 लाख रुपये तुम्हाला खर्च आला आणि तुम्ही तिथून काय शिकलात हे स्वतःला एकदा प्रश्न विचारा. ओके, इथं पूर्ण ऑलमोस्ट 3 ते 4 वर्षांचा सिलेबस आपला टेक्निकलचा कव्हर करायचा आहे कन्सेप्च्युअली, ह्यातून तुम्हाला नोकरी भेटणार आहे. तर त्या दृष्टीने ही फीज काहीच नाही, 11,522 ही डिस्काउंटेड फीज आहे. पुढचे 3 ते 4 दिवस डिस्काउंटमध्ये तुम्हाला एकदम लोएस्ट फीजमध्ये भेटणार आहे. प्री प्लस मेन्स ज्यांना करायची आहे तर ती सुद्धा फीज आपण फार कमी केली आहे. आणि ओनली प्रिलिम्स, ओके, ओनली प्रिलिम्स म्हणजे ऑलरेडी 1699 फीज होती विद्यार्थ्यांनो. 1699 फीजवरनं आता डायरेक्ट सिम्पली 1046 रुपयाला तुम्हाला ती बॅच भेटणार आहे. पूर्व परीक्षेची गटकची तयारी करणारे जे पण विद्यार्थी आहेत तर 1046 मध्ये सगळे लेक्चर्स, सगळे सब्जेक्टचे तुम्हाला व्हिडिओ लेक्चर्स, टेस्ट सिरीज भेटणार आहे फक्त 1046 मध्ये. ठीक आहे, तर आपला अकॅडमीचा हा नंबर आहे, त्याच्यावर तुम्ही कॉल केला तरी चालेल. ह्याच्या व्यतिरिक्त ओके, MPSC गट क साठी जे पण गट क ची तयारी करताय सर्वांची संयुक्त पूर्व परीक्षा होणार आहे. तर स्वतः मी डिझाईन केलेली 20 पेपर्स, ओके, म्हणजे 2000 प्रश्न फुल सिलेबसवर आधारित आणि एक्झॅक्टली MPSCच्या पॅटर्ननुसार, म्हणजे इतिहास 10, भूगोल 10, राज्यशास्त्र 15, अर्थशास्त्र 15, चालू घडामोडी 15, विज्ञान 15, अंकगणित 10 आणि बुद्धिमत्ता चाचणी 10. ओके, एक्झॅक्टली MPSC पॅटर्ननुसार. आणि इतका प्रयत्न केलेला आहे की कमीत कमी 40+ प्रश्न आपल्या या टेस्ट सिरीजमधून असणार आहे. ओके, 40+ क्वेश्चन्स. ओके, 2 अटेम्प्ट आपण प्रत्येक टेस्टला ठेवलेले आहेत आणि याचे सोल्युशन्स तुम्हाला भेटणार आहे, स्पष्टीकरण डिटेलमध्ये, एक्सप्लेनेशन्स तुम्हाला जी PDF भेटणार आहे एक्सप्लेनेशनची, लक्षात घ्या. ती PDF तुम्ही डाउनलोड करू शकता. ती डाउनलोड केल्यानंतर त्याची प्रिंटआउट घेऊ शकता आणि ते रिवाइज करू शकता. ओके, संपूर्ण ज्या 20 टेस्ट आहेत त्या सर्व 20 टेस्ट मी स्वतः डिझाईन केलेल्या आहेत. 2000 प्रश्न आहेत ते सब्जेक्ट वाईज. जर तुम्ही बघितले, समजा इतिहास जरी घेतला तरी प्रत्येक टेस्टमध्ये 10-10 प्रश्न जरी म्हटलं तरी 200 इतिहासातले सगळ्यात टॉप क्वेश्चन्स. सिमिलरली जॉग्रफी, सिमिलरली तुमचं इतर जे सब्जेक्ट्स आहेत. ओके, आणि MPSCला पॅटर्नला धरून आपण हे क्वेश्चन्स. सेल्फ इव्हॅल्युएशन का महत्त्वाचं आहे मी तुम्हाला त्याच्यावर नंतर बोलेल. तर ही टेस्ट सिरीज सुद्धा आता इंडिपेंडन्स डेच्या निमित्तानं पहिल्या 500 विद्यार्थ्यांसाठी फक्त आणि फक्त 899ला, म्हणजे 40-50 रुपयाला, लिटरली 30-40 रुपयाला एक टेस्ट सिरीज पडणार आहे तुम्हाला. ओके, जे तुम्हाला खूप जास्त फायदा करून देणार आहे. तर 10 टेस्ट, 15 टेस्ट जवळपास आपण ऑलरेडी अपलोड केलेल्या आहेत, 5 टेस्ट राहिलेल्या आहेत. ओके, त्या पण अपलोड होतील. आता ह्या 20च्या व्यतिरिक्त ॲडिशनल 5 टेस्ट ज्या आहेत, ॲडिशनल 5 ज्या टेस्ट आहेत त्या टेलिग्राम चॅनलला मी अपलोड करणार आहे. ओके, ज्या पूर्णपणे फ्री असणार आहे, लक्षात घ्या. ओके, तर त्यामुळे टेलिग्राम चॅनल सर्वांनी जॉईन करून घ्या. त्या देखील मीच डिझाईन केलेल्या आहेत. तर फायनल एक्झाममध्ये संभाव्य प्रश्न 40+ प्रश्न तुम्हाला, या 2000 प्रश्नांपैकी 40+ प्रश्न तुम्हाला आपल्या ह्या टेस्ट सिरीजमधून दिसणार आहे, लक्षात घ्या. ओके, त्या पद्धतीनेच आपण हे सगळं डिझाईन केलेलं आहे. ठीक आहे, तर सर्वांनी या ही जी टेस्ट सिरीज आहेत, ओके, टेस्ट सिरीजमध्ये मिशन IAS हे ब्रँड नेम आहे, लक्षात घ्या. 2020ला सुद्धा जवळपास 30 ते 35 प्रश्न आपल्या, त्यावेळेस आपण फक्त 5 सिलेबस घेतले होते, 5 फुल सिलेबस मॉक टेस्ट घेतल्या होत्या. 500 प्रश्नांपैकी 30 ते 32 प्रश्न ॲज इट इज आपल्या टेस्ट सिरीजमधनं होते. तर सिमिलर वेने यावेळेस आपण थोडी टेस्टची संख्या वाढवली आहे. याचं रिझन हे आहे की तुमची प्रॅक्टिस जास्त झाली पाहिजे आणि कॉम्पिटिशनही खूप आहे, लक्षात घ्या. कारण जवळपास तुम्ही जर बघितले गट क मध्ये जवळपास मागच्या आता आठवड्यातली फिगर आहे, 11 लाख प्लस अर्ज आलेत, 11 लाख प्लस. ओके, 11 लाख विद्यार्थी पूर्व परीक्षा देणार आहे. तुम्ही कॉम्पिटिशन विचार करा की किती. आणि त्या 11 लाख मध्ये ऑलरेडी गट ब गट क राज्यसेवा करणारे जे विद्यार्थी गेले 3-5 वर्षांपासून
म्हणजे ती संख्या जवळपास 30 ते 35% लक्षात घ्या. म्हणजे 3.5-4 लाख विद्यार्थी जर सिरियसली तयारी करणारे आहेत. मग त्या कॉम्पिटिशनमध्ये आपल्याला जर उभं राहायचं असेल, तर प्रॅक्टिस आपली झालेली पाहिजे व्यवस्थितपणे. ठीक आहे. तर ही टेस्ट सिरीज आजपासून अवेलेबल आहे आपल्या मिशन IASच्या ॲप्लिकेशनवर. ठीक आहे. बरं. दुसरी सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो, बरेच विद्यार्थी होते की चालू घडामोडी सर, आम्हाला चालू घडामोडीचा सेपरेट कोर्स द्या. बघा, प्रत्येक सब्जेक्टसाठी आपण छोटे-छोटे कोर्सेस करून आपण सेल करत नाही, लक्षात घ्या. तर आपण काय केलंय, ही जी टेस्ट सिरीज आहे, या टेस्ट सिरीजमध्येच तुम्हाला फ्री करून दिला आहे कोर्स कुठला? चालू घडामोडीचा. सो फ्री चालू घडामोडी कोर्स विथ द टेस्ट सिरीज. ही जी टेस्ट 20 फुल सिलेबसची जी टेस्ट सिरीज आहे, ह्याच्यामध्येच आपण कंटेंट ऑलरेडी अपलोड केलेला आहे. तर चालू घडामोडीचा जो ऑनलाईन कोर्स आहे, व्हिडिओ लेक्चर्स जो आहेत, ते सगळे ह्या कोर्ससोबत तुम्हाला फ्री करून टाकले. ओके. आणि तोही प्रश्न मिटला, कारण सेपरेट कोर्स लॉन्च करण्यासाठी विद्यार्थी रिक्वेस्ट करत होते की सर फक्त चालू घडामोडीचा. ओके. तर सेपरेट असं पॉसिबल नाही. तर टेस्ट सिरीजच्या निमित्तानं आपण काय केलं, टेस्ट सिरीजमध्येच हा कोर्स आपण तुम्हाला फ्री देतोय, लक्षात घ्या. ठीक आहे. आता येऊयात सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट बघा, MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोग ग्रुप सी सर्व्हिसेस कंबाईंड प्री एक्झामिनेशन संयुक्त पूर्व परीक्षा कट ऑफ मार्क बघा. पहिले आपण इतर जे गट काय आहेत त्याच्याबद्दल थोडं डिस्कस करूया. त्याच्यामध्ये तलाठी येतं सर्वात इम्पॉर्टंट, कारण बरेचसे विद्यार्थी जे RTO AMV ची तयारी करत होते, ते विद्यार्थी म्हणजे बरेचसे म्हणण्यापेक्षा काही क्वांटिटीमध्ये काही विद्यार्थी तिकडे शिफ्ट झाले, की आता गेले 3-5 वर्षापासून मी ऑलरेडी नॉन टेकचा अभ्यास करतोय, तर तलाठी माझ्यासाठी आयडियल आहे. ओके. तर ठीक आहे, काही हरकत नाही. ज्यांचं खूप नॉन टेक्निकलवर खूप चांगला ग्रीप आहे, खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास झालेला आहे, ज्यांनी गेले गट क गट बचे जे मेन्सला होते, म्हणजे प्री क्वालिफाय करून मेन्सला होते परंतु सिलेक्शन झालं नाही, तर असे विद्यार्थी 100% तलाठीची अभ्यास किंवा तयारी करू शकता. परंतु जर तुम्ही RTO AMV आणि तलाठी कंपेअर करताय, तर कॉम्पिटिशन तुम्हाला 100% मी सांगतो, RTO AMV मध्ये फार कमी कॉम्पिटिशन असणार आहे, लक्षात घ्या. इतर जे गटकचे जे पद आहेत त्याच्यामध्ये तलाठी येतं, तर तिथे तुमचा हे बघा, कॉम्पिटिशन बघा, सगळे ग्रॅज्युएट्स अलाउड आहे, लक्षात घ्या. क्राऊड बघा किती, आता जवळपास 11-11.5 लाख जर अर्ज आले आहेत पूर्वपरीक्षेसाठी, त्यातले तुम्हाला माहिती का फक्त RTO साठी किती असतील? 2020चा जर डेटा घेतला तर जवळपास 1 लाख विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला होता RTO AMV साठी. तुम्हाला काय वाटतं, आता 1 लाख अर्ज आले असतील का RTO AMV चे? अजिबात नाही, लक्षात घ्या. त्याचं रिझन काय आहे, की गेले 3-4-5 वर्षांपासून बऱ्याचशा इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये जो इनटेक होता, ओके, जिथं 120 जागा भरल्या जायच्या मेकॅनिकलच्या, तिथं 60च जागा झाल्यात. सर्वात पहिलं रिझन. दुसरं, जे 60 भरताय त्यात सुद्धा ते पूर्ण भरत नाहीये, ॲडमिशन्सच नाहीये मेकॅनिकल आणि ऑटोमोबाईलचे. हार्डली 15 ते 20, म्हणजे रुरल एरियामध्ये जे कॉलेजेस आहेत किंवा इव्हन सिटीमध्ये जागा फुले फक्त पुणे मुंबई सारख्या ठिकाणी, नागपूर नाशिक, नाही तर इतर जेवढे पण इंजिनिअरिंग कॉलेज आहेत ग्रामीण भागातले 15-20-25च्या वर इनटेक नाहीये मागच्या 4-5 वर्षांपासून कोविड नंतर. ओके. तर लक्षात घ्या, जवळपास RTOचे 50-60 हजाराच्या वर अर्ज नाहीये, हे लक्षात घ्या, सर्वात इम्पॉर्टंट. मग जर RTO AMV मध्ये 50-60 हजार अर्ज आहे, इकडे जवळपास 10-10.5-11 लाख विद्यार्थी देणार आहेत, बाकीची जी तलाठी असेल किंवा इतर जे गटकचे जे पद आहेत. तर त्यामुळं कॉम्पिटिशन लेवल अजिबात कम्पेअर करू नका. RTO AMV मध्ये 100 पटीने कॉम्पिटिशन कमी आहे ॲज कम्पेअर टू तलाठी. हा, जर तुमचा नॉन टेकवर चांगला ग्रीप असेल तर डेफिनेटली तुम्ही तयारी करा, काहीच अडचण नाही. ओके. पण कॉम्पिटिशन लेवल जर बघितली तर AMV मध्ये फार कमी, लक्षात घ्या. आता ग्रुप सी 2024चा जर बघितलं तर 48.25. आता इतर मी कॅटेगरी वाईज इथं डिस्कस करणार नाहीये. ओपन जनरलचा कट ऑफ त्यानुसार तुम्ही कॅल्क्युलेट करा की ओपन जनरलमध्ये आणि तुमच्या कॅटेगरीच्या मार्क्समध्ये किती फरक पडतो. आता जर बघितलं बघा, SBC जनरल तेवढंच कट ऑफ आहे. त्याच्यानंतर तुमचं NTC जरी घेतलं जनरलचं तेवढंच कट ऑफ आहे. DTA घेतलं जनरलचं तेवढंच कट ऑफ आहे. त्यानंतर SC जनरल तेवढंच कट ऑफ, म्हणजे बदलत नाही. STचा चेंज होतो, ST जनरलचा 39 आहे. तर त्यानुसार तुम्ही तुमचा म्हणजे 9-10 मार्कांनी ते कमी आहे, तर तुम्ही कॅल्क्युलेट करा. ओपन जनरल बघा 48.25 हा 24चा आहे, 2024चा. 2025चा 50.25 आहे. आता जर तुम्ही ह्या वर्षी बघितलं गट कचे जे बाकीचे जे पद आहेत AMV सोडून, लक्षात घ्या, जवळपास 5.5 ते 6 हजार, आणि त्याच्यामध्ये अजून ॲडिशन होण्याची शक्यता आहे आणि होणारच आहे ॲड. ओके. 5.5 ते 6 हजार पदं आहेत, लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला मी आता एक खूप चांगली गोष्ट सांगतो. तुम्ही जर बघितलं, एक टॉपचा स्कोर जर घेतला कुठल्या एक्झाममध्ये, आपण आपलीच परीक्षा घेऊयात, 100 पैकी आपला पेपर असतो. एक टॉपचा स्कोर मी मानतो 52. ओके. 52 इतका स्कोर मी मानतो.
की 52 मार्क्स पडले किंवा 52च्या अबाव पडले तर खूप चांगला स्कोर आहे. जे विद्यार्थी एक्झाम देणारे विद्यार्थी जे असतात ना, त्यांची डेन्सिटी जर बघितली ना, तर हा जर टॉपचा स्कोर असेल ना, तर 52 प्लस जे विद्यार्थी आहेत, ओके, हे यांची संख्या फार कमी असते, लक्षात घ्या, व्हेरी लो. जसं जसं तुम्ही खाली याल, ओके, जसं की आता 48 to 50च्या रेंजमध्ये जर आलात तुम्ही, तर मग इथं थोडंसं तुमची काय होती, डेन्सिटी वाढत चालते, लक्षात घ्या. आणि एक असा रेंज असतो स्कोरचा, एक स्कोरचा असा रेंज असतो की ज्या रेंजमध्ये तुम्हाला सगळा क्राऊड भेटतो, मॅक्झिमम क्राऊड तुम्हाला त्या रेंजमध्ये भेटतो. जसं की तुम्ही जर घेतलं तर 41 to 45 ही जी रेंज आहे, इथं तुम्हाला मॅक्झिमम मुलं भेटतील, लक्षात घ्या, मॅक्झिमम किंवा मग 38 पासून घ्या, 38 पासून, ठीक आहे, 38 ते 45. म्हणजे सांगायचं काय की टॉपचा जो स्कोर आहे, स्टुडंटची डेन्सिटी हळूहळू वाढत चालते, ग्रॅज्युअली वाढते स्टुडंट डेन्सिटी, पण एक रेंज असतो स्कोरचा की ज्या रेंजमध्ये तुमचा सगळा क्राऊड असतो, मॅक्झिमम क्राऊड तिथे असतो, आणि त्याच रेंजमध्ये तुमचा कुठेतरी जाऊन कट ऑफ थांबतो, लक्षात घ्या. ओके, म्हणजे वरचे जे असतात व्हेरी लो मीडियम पर्यंत हे थ्रू होऊन जातात, हे क्लिअर करतात कट ऑफ, परंतु एक स्कोरची रेंज येते की ज्या रेंजमध्ये मॅक्झिमम विद्यार्थी असतात, आणि मग तिथपर्यंत जोपर्यंत विद्यार्थी संख्या भेटत नाही एमपीएससीला, तिथे जाऊन तो कट ऑफ थांबतो, लक्षात घ्या, सर्वात इम्पॉर्टंट. आता आपल्या केसमध्ये तुम्ही जर बघितलं तर 48.25 किती किती लागला आहे, 48.25 हा तुमचा 2024चा होता, आणि 2025चा किती लागलाय कट ऑफ, तर 2025चा बघा 50.25, म्हणजे 2 मार्काचा फरक आहे. आता जागा जर बघितल्या बघा, त्यावेळेस जागा कशा होत्या, जवळपास 1600-1700 जागा होत्या. आत्ता बघा जवळपास 5,500 ते 6,000 आणि अजून ॲड होणार आहेत. जागा डायरेक्टली तुमच्या दुप्पट तिप्पट झालेल्या आहेत. मग कट ऑफ काय, जागा जर डबल झाल्या तर कट ऑफ अर्धा होईल का, पॉसिबल नाही. का, त्याचं रिझन मी तुम्हाला सांगितलं की एक पर्टिक्युलर स्कोरची रेंज असते की ज्या रेंजमध्ये मॅक्झिमम तुमची डेन्सिटी असते विद्यार्थ्यांची. बरेच विद्यार्थी बोलत असतात की सर जागा डबल झाल्या मग कट ऑफ डायरेक्टली अर्धा होईल, असं नाहीये, लक्षात घ्या. तुम्हाला बोललो मी, स्टुडंटची डेन्सिटी एका ठराविक रेंजमध्ये काय असते मॅक्झिमम, तिथं कट ऑफ फायनल होऊन जातो, पण तरी फरक पडतो, लक्षात घ्या. तर इतर जे गट काय आहेत बघा, इतर गट क जे आहेत, इतर जे गट क तयारी करणारे विद्यार्थी आहेत, लक्षात घ्या, तुमच्यासाठी म्हणजे जर आपण 6,000 जागा जरी पकडल्या, 6,000 जागा, आणि पेपरची डिफिकल्टी लेवल मीडियम जरी घेतली आपण, लक्षात घ्या, मीडियम म्हणजे जसा 2025चा जो पेपर होता गट कचा, तीच डिफिकल्टी लेवल जरी आपण ठेवली, 6,000 जागा जर घेतल्या, तर इतर गट क साठी माझ्या अंदाजे, ओके, जे मला डेटा भेटला विद्यार्थ्यांचा, त्याच्यानुसार मला तरी वाटतं कमीत कमी तुमचा जो कट ऑफ लागायला पाहिजे, ओके, तो 38 ते 41च्या रेंजमध्ये लागायला पाहिजे, लक्षात घ्या. 38 to 41च्या रेंजमध्ये तुमचा कट ऑफ लागेल, लक्षात घ्या, या रेंजमध्ये. मग सेफ स्कोर किती आहे, मग सेफ स्कोर असा आहे की 38 ते 41 नाही, ओके. जे विद्यार्थी 42 प्लस जातील, जे पण विद्यार्थी 42 प्लस मार्क्स मिळवतील, ते इतर गट कची जी मुख्य परीक्षा आहे त्याच्यासाठी पात्र ठरतील, लक्षात घ्या, मेन्ससाठी क्वालिफाय होतील, जर तुम्ही 42 प्लस मिळवले तर. मग आता मला सांगा, आरटीओ एमव्हीआय बद्दल आपण बोलूयात आता. आरटीओ एमव्हीआय बद्दल, आता आरटीओ एमव्हीआय मध्ये सर्वात महत्वाची गोष्ट काय झाली तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही 2020 सोबत कम्पेअर करूच नका. 2020चा कट ऑफ जवळपास 36 होता, आज आहे आपण 2026 मध्ये, मी बोलतोय या सगळ्या गोष्टी, किती वर्ष झाले रे, जवळपास 6 वर्ष झाले, 6 इयर्स. या 6 वर्षात काय बदललं, एक गोष्ट बदलली, लक्षात घ्या, जे नॉन टेकचा अभ्यास करणारे विद्यार्थी आहे, आरटीओ एमव्हीआयचा कट ऑफ हायर साईड जायला, ओके, एकच गोष्ट सर्वात महत्वाची किंवा एकच गोष्ट रिस्पॉन्सिबल असणार आहे, ते आहेत जे विद्यार्थी गेले 3, 4, 5 वर्षांपासून नॉन टेक्निकलचा अभ्यास करतात, ते सर्व विद्यार्थी हा कट ऑफ वाढवणार, 100% वाढवणार. काल आपण एक पोल घेतला होता, तर जवळपास 1,000च्या मागे 1,000 विद्यार्थ्यांनी ज्यांनी पोलमध्ये पार्टिसिपेट केलं, जास्त केलंय परंतु मी 1,000 हा फिगर घेतोय, जवळपास 30 ते 40%
पर्सेंटेज म्हणतोय मी. 1000चे 30 ते 40% किती होतात? जवळपास 300 ते 400 विद्यार्थी एका हजारामागे आहेत, जे गेले 3 ते 5 वर्षांपासून MPSCची तयारी करताय नॉन टेक्निकलची. आता हे विद्यार्थी जर बघितले, तर यांचे स्कोर्स जर ऐकले आता, कारण माझ्याकडे मॅक्झिमम क्राऊड गट क, गट ब, राज्यसेवा करणारच आहे आणि त्यांना प्रीची काही भीतीच नाही आहे. त्यांना मेन पडलेलं, त्यांना सर्वात महत्त्वाचा कन्सर्न आहे मेन्स, की मेन्स निघाली पाहिजे आणि मेन्ससाठी मिशन IAS सोडून काही पर्यायच नाही आहे त्यांना. ओके, तर 3 to 5 इयर्स जे तयारी करताय हे विद्यार्थ्यांची संख्या किती आहे? 30 ते 40% लक्षात घ्या. आता मी धरून चाललोय की RTO AIMVI मध्ये बघा, तुम्हाला मी तर बाकीचे जे गट काय आहे बघा, बाकीच्या गट क चं मी तुम्हाला क्लॅरिफाय केलंय प्रॉपरली, की 38 ते 41च्या रेंजमध्ये तुमचा कट ऑफ लागेल, लक्षात घ्या. ओके, किंवा त्याच्यापेक्षा कमीही जाऊ शकतो, परंतु मला असं वाटतं की जरी नंबर ऑफ सीट्स तुमच्या डबल किंवा 2.5x झालेल्या आहे, परंतु एक रेंज आहे जिथं सगळेच विद्यार्थी, मॅक्झिमम विद्यार्थी भेटतात. तर 42+ जर तुमचा स्कोर असेल तर तुम्ही इतर गटकच्या ज्या एक्झाम्स आहेत त्या तुम्ही मेन्ससाठी क्वालिफाय होऊन जाल, लक्षात घ्या. आता स्पेसिफिक RTO बद्दल बोलूयात आपण. RTO बद्दल का बोलायची वेळ येते? कारण विद्यार्थ्यांना अजूनही माहीत नाही की RTO AIMVI चा जो कट ऑफ आहे तो पूर्व परीक्षेचा स्वतंत्र कट ऑफ लागतो, माहीतच नाही विद्यार्थ्यांना. ओके, आणि असं होणार आहे की RTO AIMVI चा कट ऑफ हा बाकीच्या गट क पेक्षा जास्त लागेल, लक्षात घ्या. हे फिक्स आहे. असं धरून चालू नका की तुम्हाला पण 42+ पडले किंवा 38 ते 41 मध्ये मार्क्स पडले तर तुम्ही प्री क्वालिफाय कराल. नाही, RTO AIMVI चा कट ऑफ हा स्वतंत्र असेल आणि तो जास्त लागणार आहे, लक्षात घ्या. याचं कारण काय आहे? आपली स्वतंत्र मुख्य परीक्षा असते तर प्रीचा कट ऑफ हा हो, तर किती लागू शकतो ते बघायचं. आता आपल्याला कट ऑफ एक्झॅक्टली सांगणार नाही, रेंज सांगेल मी. जवळपास 50 ते 60,000 ॲप्लिकेशन्स RTO साठी आलेले आहेत, लक्षात घ्या. हा अंदाज आहे आणि तेवढेच असणार आहेत, आपण बघूयात पुढे. जवळपास 50 ते 60,000. आता यातले 30 ते 40% विद्यार्थी जर MPSC करणारा क्राऊड आहे 3 ते 5 वर्षांपासून, तर जवळपास 15,000 मी धरतोय हे सिरियसली तयारी करणारे विद्यार्थी आहेत. कोर MPSC करणारे आपण ज्यांना म्हणतो, कोर MPSC करणारे मेकॅनिकल इंजिनियर्स आहेत असं म्हणणं योग्य राहील. कोर MPSC करणारे मेकॅनिकल आणि ऑटोमोबाईल इंजिनियर्स आहेत. किती? 15 ते 20,000. आता 2020चा जर तुम्ही रेशो घेतला विद्यार्थ्यांनो, 2020ला मेन्ससाठी किती विद्यार्थी क्वालिफाय झाले होते? तुम्हाला सर्वांना माहिती आहे. 1:19चा रेशो घेतला होता त्यावेळेस. तर तोच डेटा मी घेतोय. 1:19चा जर रेशो यावेळेस घेतला तर 461 जागा आहेत. जवळपास 8,700 विद्यार्थी मेन्ससाठी क्वालिफाय होणार आहे, लक्षात घ्या. मेन्सला पात्र ठरणार आहेत किती? 8,700 विद्यार्थी. आणि सिरियसली तयारी करणारा क्राऊड किती रे? सिरियसली तयारी करणारा क्राऊड किती आहे? 15 ते 20,000. म्हणजे इथंच भेटणार आहेत सगळे जे विद्यार्थी आहेत ते. ओके, याचा अर्थ असा नाही आहे की जे विद्यार्थी नवीन तयारी करताय त्यांना ते सुद्धा करू शकता, पण हे लक्षात घ्या, हे पण जे विद्यार्थी आहेत यांच्यामध्ये तुम्हाला मी बोललो की 52+, 55+, 60 पर्यंत जाणारे विद्यार्थी, पण संख्या फार कमी आहे. यांच्यामध्ये सुद्धा एक क्राऊड आहे, मॅक्झिमम क्राऊड जवळपास 9 ते 10,000 विद्यार्थी असे आहेत याच्यामध्ये. जर 3 ते 5 वर्षांपासून तयारी करताय पण अजूनही पोस्ट निघाली नाही, म्हणजे प्रिपरेशन कुठेतरी चुकतंय. ओके, तर असं समजू नका, जरी 3 ते 5-6 वर्षापासून तयारी करतोय, अजूनही पोस्ट जर निघालेली नसेल तर याचा अर्थ कुठेतरी प्रिपरेशनमध्ये गडबड आहे, लक्षात घ्या. अजून काहीतरी स्ट्रॅटेजी चुकते, सोर्सेस चुकताय, मार्गदर्शन चुकतंय, लक्षात घ्या. ठीक आहे, तर लक्षात ठेवा या 15,000 मध्ये पण असं समजू नका की सगळेच 50+ आहेत. याच्यामध्ये हे फक्त तयारी करणारे जे आहे 3 ते 5 वर्षांपासून तयारी करणाऱ्यांची संख्या आहे. ओके, परंतु याच्यामध्ये हार्डली 1,500 ते 2,000च विद्यार्थी आहेत ज्यांचं 52+ किंवा 50+ जे आहेत 50+. याचा अर्थ बाकीचे विद्यार्थी जे तयारी करताय 1-2 वर्षापासून किंवा ज्यांनी आत्ताच सुरू केली आहे 1-2 महिन्यांपासून तयारी, त्यांना डिमोटिवेट होण्याचं काही कारण नाही, लक्षात घ्या. तुम्ही सुद्धा 100% या कॉम्पिटिशनमध्ये आहात, 100% आहात. ओके, त्या फक्त आणि स्कोअर बघा कसा मग आता व्हॅरी करणार आहे. आता जवळपास जेवढे मला कॉल्स वगैरे येतात त्या डेटावर ना जवळपास 1,500 ते 2,000 विद्यार्थी, म्हणजे गट क 2025 नुसार बोलतोय मी. 2025 चे कॉल्स येतात की सर मला गट क किंवा गट ब ला 2025 ची परीक्षा झाली ती पूर्व परीक्षा, त्याच्यामध्ये मला 52 आहे, 51 आहे, काही म्हणतात सर 42 आले, 43 आले, 44 आले. तर मी तुम्हाला बोललो ना की फार रेअरली छोटासा एक क्राऊड आहे जे 52+ आहेत.
4,000 ते 5,000 विद्यार्थी तुमचे 45 ते 51च्या रेंजमध्ये आहेत. ओके. आणि 6,000 ते 7,000 विद्यार्थी, तुम्हाला बोललो ना, जसं जसं खाली जाल डेन्सिटी तुमची वाढत जाणार आहे. लक्षात घ्या, विद्यार्थ्यांची संख्या वाढत जाणार त्या एका रेंजमध्ये, आणि मग त्या रेंजमध्ये येऊन कुठेतरी आपला कट ऑफ थांबणार आहे. आता सेफ स्कोर काय असेल बघा, कट ऑफ तुमचं ह्या रेंजमध्ये लागेल. लक्षात घ्या, आरटीओ एम वेचा जो कट ऑफ आहे 45 टू 50च्या रेंजमध्ये लागू शकतो. मॅक्झिमम 50 पर्यंत जाऊ शकतो मॅक्झिमम. ओके. आता सेफ स्कोर किती मग, तर 50 पर्यंत 51 52 मार्क्स जर तुम्हाला मिळाले, जर 50 मार्क तुम्ही क्रॉस करू शकले, 50 प्लस जर गेलात, तर तो सेफ स्कोर असेल. लक्षात घ्या तुमच्यासाठी. आता ते 50 प्लस कसं जायचं, त्याच्यासाठी तुमचं सेल्फ इव्हॅल्युएशन फार महत्वाचं आहे. ओके. सेल्फ इव्हॅल्युएशन म्हणजे जो तुम्ही अभ्यास करताय, जे सोर्सेस तुम्ही रेफर करताय, जी स्ट्रॅटेजी तुम्ही फॉलो करताय, हे राईट आहे का, योग्य डायरेक्शन आहे का, हे माहीत असणं गरजेचं नाही. तेव्हा समजेल जेव्हा तुम्ही जे क्वेश्चन पेपर्स आहेत, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स, ते तुम्ही सॉल्व्ह करा एकदा. 2024चा पेपर सॉल्व्ह करा, 2025चा पेपर सॉल्व्ह करा, आणि त्याच्यामध्ये स्वतःचं बघा एक स्कोर कितीपर्यंत तुम्ही जाताय आणि कुठे कमी पडताय. सब्जेक्ट वाईज ॲनालिसिस करा की 100 पैकी मी जर 42-43 पर्यंत जातोय, तर हे 42-43 मार्क्स मला कुठल्या सब्जेक्ट्सने दिलेले. कारण प्रिलिम्स पूर्व परीक्षेमध्ये तुम्हाला सगळा अभ्यास करण्याची गरज नाही आहे. जर तुम्हाला वेळ कमी असेल तर तुम्ही काही गोष्टी स्किप करू शकता. सिलेक्टिव्ह स्टडी करून सुद्धा तुम्ही पोस्ट मिळवू शकता. लक्षात घ्या. पण त्यासाठी तुम्हाला तुमची जी स्ट्रेंथ आहे, की तुम्ही कुठल्या सब्जेक्ट्समध्ये तुमचं स्ट्रॉंग हँड आहे आणि कुठल्या सब्जेक्ट्समध्ये वीक आहात, हे आयडेंटिफाय होणं गरजेचं आहे. आणि तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही प्रिव्हियस इयर पेपर सॉल्व्ह कराल. टाईम लावून 1 तासाचा वेळ लावा. 100 प्रश्न असतात, 1 तास. नेगेटिव्ह मार्किंग अप्लाय करा 0.25 किंवा 1/4, आणि बघा कुठपर्यंत जाताय तुम्ही. जर 42-43 पर्यंत जाताय, तर अजून पुश करायची गरज आहे तुम्हाला. लक्षात घ्या, 50 प्लस आपल्याला स्कोर घेऊन जायचा आहे, जो की एक सेफ स्कोर मानला जाईल. ओके. त्यामुळं अजिबात पॅनिक व्हायचा नाहीये. जे पण नवीन तयारी करणारे विद्यार्थी आहेत किंवा 1-2 वर्षापासून तयारी करणारे विद्यार्थी आहेत, अजिबात असं मानू नका की तुमच्याकडनं होणार नाही. 100% होणार. त्यासाठी सेल्फ इव्हॅल्युएशन महत्वाचं आहे. तर प्रिव्हियस इयर पेपर्स एकदा द्या, आणि सप्टेंबर 15 किंवा 16 पासून, म्हणजे आजपासून 1 महिन्यानंतर, डेली म्हणण्यापेक्षा प्रत्येक 2 दिवसाला एक मॉक पेपर तुम्ही सोडवायचा आहे. एक मॉक पेपर, फुल सिलेबस. एक फुल सिलेबस मॉक पेपर. किती वेळ लागतो दिवसातला, किती वेळ जाणार तुमचा? सकाळी बसा 8 ते 9 किंवा 9 ते 10 एक्झॅक्टली एमपीएससीचा जो टायमिंग असतो त्या टाईममध्ये बसा, पेपर सॉल्व्ह करा, तुमचा स्कोर बघा, आणि त्यातले पुढचे 15 ते 20 मिनिटं फक्त कशासाठी द्या, ॲनालिसिस करण्यासाठी द्या. की इतिहासातले 10 प्रश्न होते, 10 पैकी माझे इतके बरोबर आले. भूगोल होता, भूगोलमध्ये 10 पैकी इतके बरोबर आले. राज्यशास्त्रामध्ये 15 प्रश्न होते, 8 बरोबर आले, 7 कुठले चुकले. आणि सब्जेक्ट वाईज बघा की कुठे तुम्हाला स्कोर कमी येतोय, मग म्हणजे तुम्हाला पुढे वेळ उरेल. लक्षात घ्या, सप्टेंबरपासून 15 सप्टेंबरच्या पुढे सुद्धा तुम्हाला जवळपास 1.5 महिना उरेल की तुम्ही इम्प्रूव्हमेंट करू शकाल, काही सुधारणा करू शकाल. असं व्हायला नको की पेपर 10 दिवसावर आलाय आणि मग तुम्ही मॉक पेपर्सची प्रॅक्टिस चालू केली आणि मग तुम्हाला समजलं की नाही, मला इतिहासात मार्कच पडत नाहीये, किंवा मग मला बुद्धिमत्ता चाचणीमध्ये मी मागे पडतोय, किंवा विज्ञानात मला मार्क्स पडत नाहीये. मग जर 7 ते 8 दिवस राहिले पेपरला, त्याच्यामध्ये काय सुधारणा करणार तुम्ही स्वतःमध्ये? त्यामुळं लक्षात घ्या, मॉक पेपर प्रिलिम्ससाठी, पूर्व परीक्षेसाठी जी सर्वात मोठी चूक विद्यार्थी करतात ते आहे प्रॅक्टिस तुम्ही करत नाही. लक्षात घ्या, फक्त तुम्ही डेटा वाचून जाता, भरपूर अभ्यास करता, सगळे सब्जेक्ट तुम्ही कव्हर करता, पण सेल्फ इव्हॅल्युएशन की कुठल्या गोष्टी तुम्हाला आठवताय, कुठल्या गोष्टी तुम्ही विसरलात, हे माहीत असणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, कुठली आपली स्ट्रेंथ आहे, कुठला विकनेस आहे, आणि तेव्हा समजेल जेव्हा तुम्ही सेल्फ इव्हॅल्युएशन कराल. आणि सेल्फ इव्हॅल्युएशनसाठीच, त्या दृष्टीनेच तुम्हाला सर्वांना माहिती आहे की एमपीएससी गट क संयुक्त पूर्व परीक्षेसाठी 20 फुल सिलेबस पेपर्स, 20 फुल सिलेबस पेपर्स प्लस आपल्या टेलिग्राम चॅनलला 5 फुल सिलेबस पेपर्स, म्हणजे टोटल 25 पेपर्स, जे तुम्ही 50 दिवस, म्हणजे दर 2 दिवसाला एक पेपर द्यायचा मी तुम्हाला बोललो, तर 50 दिवस तुम्ही मॉक पेपर्सची प्रॅक्टिस करू शकाल. आणि प्रयत्न केला आहे, इतकी छान टेस्ट सिरीज स्वतः मी डिझाईन केलेली आहे. ओके. की जवळपास प्रयत्न केला आहे की 40 प्लस प्रश्न या टेस्ट सिरीजमधनं असायला पाहिजे, डायरेक्टली आणि इनडायरेक्टली. ओके. प्रॅक्टिस कशी कराल हे लक्षात घ्या. एक क्वेश्चन सॉल्व्ह, पूर्ण पेपर झाला, त्यानंतर क्वेश्चन पेपर बघितला, एक क्वेश्चन कशावर आधारित आहे, तर त्या टॉपिकची लगेच आजूबाजूची रिव्हिजन करून घ्यायची.
ओके. असे इतिहासाचे 200, जॉग्रफीचे 200, 200 नाही इनफॅक्ट 250, कारण 5 फुल सिलेबस पेपर्स टेलिग्राम चॅनलला मी फ्रीमध्ये अपलोड करणार आहे. चालू घडामोडीचा जो ऑनलाईन कोर्स आहे व्हिडिओ लेक्चरचा, ओके, ज्याच्यामध्ये मेपर्यंत, मे कुठपर्यंत, मे 2026 पर्यंत, म्हणजे आत्ता 2 महिन्यापूर्वी तोपर्यंत सगळे करंट अफेअर्स आपण या व्हिडिओ लेक्चर्समध्ये कव्हर केलेले आहेत. तर हा फ्री कोर्स असणार आहे या टेस्ट सिरीज सोबत. ओके. तर अशा पद्धतीने एक सेफ स्कोर तुम्हाला मी सांगितलेला आहे. गट क तलाठी असेल किंवा RTO MV असेल, दोघांसाठीही सांगितलेलं आहे. तर त्या दृष्टीने तुमचं प्लॅनिंग करा, त्या दृष्टीने व्यवस्थित अभ्यास करा. ओके. जे सोर्सेस रेफर करताय ते एकदा पुन्हा क्रॉस चेक करा की ते सोर्सेस आहेत का. आणि PYQ सॉल्व्ह करण्यासाठी आप्पा हातनुरे सरांचं लोकसेवा पब्लिकेशनचं बुक आहे, ते सर्वांनी रेफर करा. ठीक आहे. आपले जे RTO MV मेन्सचे जे बुक्स होते ते आउट ऑफ स्टॉक होते, परंतु ते आता अवेलेबल आहेत. तर आपल्या मिशन IAS अकॅडमीचं जे ॲप्लिकेशन आहे तिथनं ऑर्डर प्लेस करा. 8 ते 10 दिवसात किंवा मॅक्झिमम 10 ते 12 दिवसामध्ये तुम्हाला हे बुक्स भेटतील. आउट ऑफ स्टॉक असल्यामुळे काही ऑर्डर्स आपल्या डिले झाल्या होत्या, परंतु आता बुक्स परवापासून अवेलेबल झाले आहेत. सगळ्या पेंडिंग ऑर्डर्स आपण शिप केल्या आहे आणि इंडिपेंडन्स डेच्या ऑफरमध्ये हे सर्व बुक्स आता तुम्हाला 20% डिस्काउंटमध्ये भेटणार आहे. ओके. तर व्हॉल्यूम 1 मेकॅनिकल आणि व्हॉल्यूम 2 तुमचं ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, तर दोन्हीही बुक्स तुम्हाला अवेलेबल आहेत. ओके. त्याच्यानंतर MPSC गट क संयुक्त पूर्व परीक्षा टेस्ट सिरीजबद्दल बोललोय मी तुम्हाला. तर 2000 प्लस 2000 प्लस प्रश्न असणार आहेत. जे 25 टेस्ट आहेत, 2500 प्रश्न आणि म्हणजे त्याच्यामध्ये संभाव्य प्रश्न तुम्हाला बोललो 40 प्लस. ठीक आहे. तर त्या नुसारच आपण बनवलेले आहेत. 899 पहिले जे 500 विद्यार्थी आहेत, ओके, त्यांना 899 आपण फीस ठेवलेली, म्हणजे 40 रुपयाला लिटरली एक टेस्ट सिरीज पडते सेल्फ इव्हॅल्युएशनसाठी आणि स्पष्टीकरणासह आहे. महाराष्ट्रातली एकमेव टेस्ट सिरीज आहे, म्हणजे इतक्या लार्ज क्वांटिटीमध्ये टेस्ट आपण देतोय आणि प्रत्येक टेस्टचं तुम्हाला एक्सप्लेनेशन भेटणार आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. पुन्हा एकदा सांगतो, इंडिपेंडन्स डेच्या निमित्तानं आजपासून तर 17 ऑगस्टपर्यंत सर्व मिशन IASच्या कोर्सेसवर 40% मेगा डिस्काउंट असणार आहे. ओके. याच्यामध्ये आपली RTO MV मेन्सची जी बॅच आहे ती फक्त आणि फक्त 11,522, प्री प्लस मेन्स 12,521 आणि ओनली प्रिलिम्स ज्याची फीज ऑलरेडी फक्त 1699 होती, तर ती सुद्धा 1046ला तुम्हाला भेटणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, इथं मी थांबतो. या व्हिडिओमधनं जे काही गोष्टी सांगितल्या लक्षात घ्या. तो कट ऑफ मी सांगितलेला नाही, एक सेफ रेंज तुम्हाला मी सांगितली आहे की ज्या रेंजमध्ये जर तुम्हाला मार्क्स भेटले तर डेफिनेटली तुम्ही प्री क्वालिफाय होऊन मेन्सला अपेअर होऊ शकता. ओके. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन कन्सेप्ट आणि एक नवीन सरप्राईज घेऊन. धन्यवाद.